मज्जी राहते नाही नाही म्हणता मस्त हाय अवघडच आहे. पण मग थोडं अजून जवळ रक्त तापत आपलं म्हणतो काय वाटणार नाही. म्हातारपणी काही शक्य नाही या गोष्टी. आमच्या गावात रे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ काढायचा पर्पज काय आपला. तर आपण आज सगळ्यांना एक चॅलेंज कमेंट केली ती म्हणजे एक चॅलेंज आहे सगळ्यांना की तुम्ही जर माझ्या व्हिडिओला 500 कमेंट केला तर आपण जर एक किल्ला आहे त्याला लय मोठे मेंढ आहे ते आपण त्या याच्यात जाणार तिकडून ब्लॉग काढणार तिथे जाऊन व्हिडिओ काढणार सगळं काढणार तुम्हाला दाखवणार. हे मी बोललो होतो आणि तुम्हाला काय बोललो 500 कमेंट करा. तुम्ही काहीतरी 2 तासाच्या आत 500 कमेंट होऊन गेला. आता परत 1000च्या प्लस होऊन जाईल कमेंट. तर आज मी म्हटलं मंगळवारी आज आम्ही जाणार आहे तिकडं. तर ठीक आहे, आता निघालो आपण तयारीतच. आता निघायच्या ते 5 मिनिटात निघून राहिलो. 9:15 वाजले. आपण 9लाच निघालो होतो पण 5 मिनिटं लेट आहे. निघतोय आता. आता इथून आपण आता ड्रोन घेतलाय, बॅग घेतली, पॉवर बँक घेतलाय आणि गाडी. बस जे अजून दोघं तिघं जण हाय येणार सोबत. वणीत काही थांबले, एक जण येऊ राहिला, जे येतील ते येतील त्यांना घेऊन आपण जाणार आहे मोहनदर किल्ला. तर साधारण आपण येऊन जाणार वणीहून आपलं एक मेमरी कार्ड घ्यायचं. मेमरी कार्ड काबर घ्यायचं, ड्रोनचं मेमरी कार्ड आपलं एक ठिकाणी गेलो तिथे त्याला देऊन टाकलं. त्याच्याकडे काही व्हिडिओ शूट ते तो बोल तू घेऊन टाक दुसरं. ओके म्हटलं. आता मेमरी कार्ड घ्यायचं. मेमरी कार्ड घेतल्यानंतर पण ते पण ऑर्डर केलं ते घ्यायला लागल. आमच्या गॅस कटकट राहत तुमच्या घेते काय म्हणून सांगा. या बाशी लोक आरडा त्या असे लोक तुमच्या गाड्यात कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे आपल्याला फॉलो करा. तर आपण जाणार आहे तिथे आपलं हाय स्पीडचं मेमरी कार्ड घ्यायचं. त्याचं काहीतरी 190 किंवा 200 प्लस स्पीड पाहिजे. नाही तर मग ड्रोनमध्ये जो फुटेज रेकॉर्ड होतं ते स्लो होतं किंवा करप्ट होतं. सगळे असे 2-4 मॅटर होते. मध्ये टाकून घेतलं, टेन्शन नाही. निघतो 5 मिनिटात. फायनली बा गाडी ओके आपली उभी आहे. आता ऑइल बिल मारून घेतो. चेन म्हणजे कुद नाही. बॅग घेतली, पॉवर बँक आणि डब्बा, ड्रोन घेतले, ट्रॅक्टर उभी गाडी. आता निघायचंय. तर आता आपण निघालो इकडून. आता आपण मावडी फाट्यापर्यंत आलोय. मी इकडे दोन गाड्या घ्यायची फायदे एक नको टेन्शन काही. बघा बाई मोहनदरचं चिंट तिकडं जायचं आपल्याला. आता आपण आता नांदुरी मध्ये आहे. चाललोय मी पुढे गेलोय. माग 2 कार्यक्रम. मी एक कोकण गाव आणि एक पुणे गावचा आहे. पुढे गेलाय. तिकडं जायचं आपलं ते शाळेपाशी गाड्या लावून द्यायचे आणि मग निघायचंय. तिकडं जाऊया मग सुरू करूया. नाही ओळखी असू बा. आता आम्ही इथं पोहोचलोय मोहनदरला. ओला कचरा बर मानव घेऊ नका पाहणार आहे मी. तेव्हा आपल्याला त्या बोगद्यापाशी जायचंय. आता मोहनदर लावली आपण पार्किंग मध्ये गाडी. 1 2 3 पार्किंग मेंबर पार्किंगवर बाबा हा एक आणि मोठी एकदम प्रॉपर अशी जब्बर पार्किंग मेंबर आहे. विकायची नाही हो, विकायची नाही. ती दाखवलं तुम्हाला. नाही 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 गिरायकाला नाही. चाललोय आम्ही आता वर. इडून साधारण 1-1.5 तास लागलो जायला आम्हाला वाटतंय. हो 1-1.5 तास जाऊ का म्हणून आम्ही काकावर. एखादा तास लागेल ना. वर जायला किती टाइम लागलो तरी 2 तास ना. मग काय नाही. चला लवकर तिकडं आता पाहू किती वेळ लागतो काय. तिकडं जायचं मग जिरणार. ठीक आहे चलो येऊ का. साधारण आता आम्ही निम्म्यापर्यंत आलोय. बघा थोडं मोकळं जातो. इकडे काय झाड आहे माहित नाही. माझे सॅक आहे, ड्रोन आहे, रेनकोट आहे. ही 2 कार्यकर्ते काहीच नाही. ओम एक सॅक आहे, पाण्याची बाटल्या आहे, हा का डब्बा आहे, पॉवर बँक, सगळ्या गोष्टी आणले. असे रोड जायला. बघा हा रोड कसा आहे. मज्जी राहते नाही नाही म्हणता मस्त हाय अवघडच आहे. पण मग थोडं अजून जवळ रक्त तापत आपलं म्हणतो काय वाटणार नाही. म्हातारपणी काही शक्य नाही या गोष्टी. दगड वाट आणि आम्ही याच्या कोणीच येईल नाही अगोदर केले. सगळे पहिल्यांदाच आले. इकडून जायचं असं वर. इकडून असं रस्ता आहे म्हणजे. तिकडे धरण दे नांदुरी बसलं. तुम्हाला वरून अजून दाखवलं होतं विषय नाही. बऱ्यापैकी दम लागलाय. सवय जास्तच आहेत पायी म्हणजे डोंगर बिंगरे चढायचे. आता पहिलं जेव्हा कॉलेजला होतो लागलं सवय लागेल तेवढी हिंडायचो. आता अवघड आहे. अजून 20-1 मिनिटात तुम्ही पोहोचून जाऊ वर. पोहोचणार 20-1 मिनिटात. अवघड खेळ झाला हा. ठीक आहे.
डोंगर आलं ते खडग नळकुट त्याला मेंढ म्हणते मेंढ. अरे चढून घेतो आधी. फायनली पोचला मी टॉपला. नाही कस काय वाटतो? एकच नंबर ना. घाम पाहिला घा किती एवढं पावसाच्या थंडीत घाम आहे डायरेक्ट अवघड आहे. इकडं ते मेंढीड आहे ही मुंदर गाव आहे ती नांदुरी आणि त्या तिकडं जो आपला वणीचा रोड हा दिसता पुरा सबसुंगीकडे हा इथं आणि इथं होतं घाट सेक्शन एवढं पुरं मी डेंगर एक्स्ट्रा आहे याच्या त्या मार्क ऋषी ज्याला मी त्याला माहिती आहे ते काही विषय नाही. ड्रोमीच मला सगळं दिसणारच काही विषय नाही. पुढं दिसतील ड्रोमी शॉट काही विषय नाही. पोरं काय पळू राहील पुढं त्याला काय झालं. तुमचं काय बुनीचं बोट दाखवू राहिलं माझी फार शिरली इकडं घामपा कष्ट बापरे. हा मग आता रेंज राहिलेच आपण लय लांब थोडी येईल गावाच्या. या गावात टावर आहे ना. हा गाडव आहे ना लोक जास्त राहते अडचण येते. थोडं बुरबुर चालू झालंय थोडं बुरबुराचा काय फरक नाही पण आम्हाला असं वाटत राहिलं आम्हाला रस्ता असाच आहे वाईट. इथं आलोय अजून वर जायचंय म्हणजे किती अवघड आहे. हे याच्या वर चढ रस्ता कुठून आहे? इकडे यावं लागेल मागे परत. पण आपलं असं तिथं जायचंच आहे ना. खाली जाऊन पाठीमागे जाऊन परत वरती जा. इकडून परत मागे जायचं. जिडं संपत तिडं जायचं तिथून परत वर चढायचं आणि त्या झेंड्यापर्यंत जायचं मला वर. आता ती खिंडत जाऊन येतो म्हणजे इथून निघाला तिथून तसंच खाली निघून जाऊ लगेच. इकडं परत काही काम नाही. बरं आपण निम्म्यात निघालो डायरेक्ट मध्ये बरं झालं. मी खाली पण कसं वाटतं बरं जागाच भरला एक नंबर. हा गिरगर्धन ऐक सारा चालेल. कोणाला व्हिडिओ कॉल दाखव राहिला? कोणाला व्हिडिओ कॉल दाखव राहिला रे? हा तेच तर पा तो काही नियमच नाही एक तर तू काही भी कर सकता है. तू कुछ भी कर सकता है. तू काही भी करू शकतो तसं आपण बी काही करू शकतो. आपण येडेची नाही तरी बघा फायनली ती शिडी आली ती लोखंडी शिडी. हिडो आणली कशी काय असतं बरं लोकांनी उचलून आणली असं हांडा किडो फरपटी बघा अजिबात कट करेल ना व्हिडिओ. राहिलो हो त्यागून टाकी अगं दुकान उघड राहिलं ते बॉक देतो नाही दुकान उघड राहिले अगं डायरेक्ट. यो भाई साहब फायनली बॉक देता आलो फायनली. तरी ना बा व्हिडिओ कॉल आता हे शिडून चढायचं बरं आता जाऊया. येऊ का आमच्या गावात रे चौघा नाही नक्कीवर बब्बन काहीच नाही जागा नाही. हो भाई साहब हो काय गारा हो भाई एक नंबर जन्नत. वा 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 वा. बघा पाणी आलं पाऊस नाही तू काही ते पाऊस आलाय पाऊसच आला आमच्या गावात. आता ड्रोन उडाच टाइम आला आणि पाऊस आलाय. काय नशीब इडून ड्रोन नाही वा रात झाली चाललं पण ड्रोन उडवल्याच्या इकडून जाणार नाही आपण लय वाईट इकडं एकदम म्हणजे काहीच नाही थेंब नाही पावसाचं काहीच नाही. मोकळं काही पाऊस येईल काही थोडंसं बुरकट आहे पाळ आला तेव्हा माग ऊन पडलं लगेच तेव्हा जायला आता असं नाही इकडे चालू पाहिजे गोपऱ्यात निघलं ते जायला म्हणून आता काही विषय नाही याचा जायला पाहिलं उघडून गेलं पाहिजे थोडस हे अवघड. तू तिकडे कायला गेला पर्यंत ड्रोन नाही वॉटरप्रूफ बॅग आहे काही विषय नाही त्याच्यात गेलं पाळ थोडं केवढं दिसतं एवढंच धरण पाहिजे ते ओम्या कोणचं हे धरण दिसत तुला हा चांदकपूर डॅम आहे ना. हा चांदकपूर डॅम हा चांदकपूर डॅम इकडं आलं बाळ गेलं पाळ लगेच मोकळं झालं त्यात. हाय काय मोठी खिंड रे बे ही
अवघड खेळ रे. ऊन इकडे ऊन पडेल, इकडे ऊन पडेल. आपल्या राज्यातून हा. कळवण तालुक्यामध्ये इकडे डायरेक्ट पाऊस आहे आणि इकडे डायरेक्ट ऊन आहे. इकडे थेंब नाही, इकडे पाना पाऊस. अवघड रे अवघड. दम लागलाय मग आता. पाणी बिनी पिऊया थोडे बसूया साठी. 230 ते बंद करते बघा तुमच्यासाठी. ड्रोन काढलाय आता आणि चाललाय आता. ड्रोन शॉट काढून देऊ आपण बघा आता. फायनली इकडे बसून आम्हाला अर्धा पाऊण तास होऊन गेलाय. 12:25 झाले आणि ड्रोन लँड केलाय. इथं लय वार होतं, इथं सोडलंय ते. आता निघायचं. आता काहीतरी आहे डब्बे काहीतरी खाऊन घेऊ. आणि याच्यावर एक बोगद आहे, ते तुम्हाला कॅमेरामध्ये व्हिडिओ ड्रोन मध्ये दिसत. मी तिथून मार्क करते. या बॉक्स छोटं बोगद एक आहे, ते दाखवलं तुम्हाला. आवाज येतो पण नाही मला माहित नाही, एवढं हवा इकडे बाहेर. इकडं मागे एकदम पावसा होता, एकदम निर्मळ झालाय आता. इकडे एकदम भारी वाटायला आता मस्त. आता कसं वाटतं मी अंगाला काटा आला की थंडी काय वाटत नाही. थंडी मस्त वाटायला आता. मस्त फ्रेश झाला आता. मस्त खाली जाऊ आडून जेवण बघू. तिथं वर जेवू तिकडे जाऊन वर जाऊ. तिकडे आडूशाला आहे तिकडे जाऊन जेऊ. तिकडे जाऊन जेऊ. आणि आता या बॉगेचे वर बोगत आहे ते तुम्हाला दाखवतो मी कसं काय काय ते आरपार होईल त्याला बी. भेंड घेतली इकडं पण. इकडं आपलेच कार्यकर्ते. इकडं मोकार पाऊस. आता एकदम ऊन पडलंय दोन्ही साईड. आता खाली उतरा सीड वरून निघूया खाली. चलो झाले आमचे फोटो व्हिडिओ काढून. कोणचे हे काय टाकू राहिला तुला व्हिडिओ घे घे. उतरायला खाली सीड तसं आहे खूप. हेच मधले हे जास्त ठेवेल त्यांनी. अंतर फार मोठं आहे. आणि झालं आता फोटो बिटो. जेव्हा भूक लागली आता याच्यावरून जायचं आम्हाला. परत तिकडं जायचंय. इकडं वर आगेमध्ये रे म्हणून फाटल्या, दुसरं काही नाही. बरं काही काढून नेले का ना का पडून जाईल. उडून जात उडून जातं. ड्रोन आधी आवरून घ्यायला गेलं पाहिजे. टाकून घ्यायला त्याचं. ड्रोन चालू शिकवते अजून. झाले म्हणा ते मध्ये आवरून घेऊ. आता निघू. आता वर जाऊन जेवू मी कुरकुडू आणि लगेच खाली निघू हळू. आता मस्त टाइम लागेल आता चाला आमचा कार्यकर्ता. इकडं झेंडा येईल वरच वाटतं. त्या तिकडे बांबू त्या बांबू झेंडा आला इथं आलाय. हा भाऊ म्हणतो मी तो झेंडा घेऊन येतो म्हटलं. ओके हळू रे. वर तळ धुवून झुम काढू देऊन. चल बजरंगबली बजरंगबली चाल की. हो नजारा पा. हो जब्बर. काय भारी दिसू राहिलं वातावरण मस्त. सगळीकडे आमच्याकडे सगळं पांढरा जळ. सगळीकडे एकदम पॅक बिक झाले खतरनाक. आणि मेन म्हणजे ह्या इथं यायला काय अडचण आहे. रस्ता खूप चिवळ आहे, दुसरं काहीच नाही. जर समजा पाऊस चालू असला तर रिस्कीच आहे ना. एवढं काही सोपं नाही. चालू आता मी त्याच्या वर जायचे तळी बिळे तिथे जाऊन जेवण बिवणं करू मस्त. आता तिथंच आता झेंडा धुवून मग त्याच्यात अडकून देऊ पॅक. चला मग कसं वाटतं एवढं उंच येऊन जेवायला. एक नंबर. कसं वाटतं बरं. एक नंबर. बरं मस्त थोडे बघ. मांडी अशी भाकर ठेवायची, पोळी ठेवायची अशी. असा घास मस्त भरायचा. खायचं नीट लोटून यायचं. काहीच घाबरायचं नाही. असं टॉपला येऊन जेवण. टॉपला असं वर येऊन जेवायची मजाच वेगळी. फार घाम फार जिवरून गेलं सगळं पोटातलं. पोटभर खाऊ म्हटलं पहिल्यांदा या जेवायला. हे सुद्धा त्याचं पोट भरलंय.
ते कुत्रडे गावात आडू राहिले इडू आवाज येऊ राहिला. त्या शेड मध्ये गाड्या लावायला आपल्या पुढे शेड लांबी नाही दिसणार. कार्यकर्ता आला इकडे झेंडा लावून मस्त. आता हवा आली की मग फडकल. चलो झालं जेवण. आता निघालो आम्ही. आता रिवर्सला वरून टाकून खाली इडून त्या कडाला जायचं खालच्या. त्या काढून असं खाली येऊन पुढे हा हा इडला रस्ता. या रस्त्याने असं असं येऊन खाली जाऊन पुढे गेलं गाडी. या बाई शेड मध्ये जायचं आम्हाला. चिडती म्हैसला बांधेल तिथं जायचंय. चला म्हैस नाही तिथे पार्किंग करेल तिथं. अरे म्हैस पार्किंग केली ते पाहिलं तिथं. तिथं जायचं आपलं आता. असे रस्ते राहत्या चालायला. ना आम्हाला एरियाची कान सापडली आहे. स्मगलिंग करायची आता आम्हाला. काय भाव करणार बोला पटकन सांगा. 15, 20, 25, 30. कम्प्लीट आहे ना डायमंड सारखे दिसा ना. कम्प्लीट माप आहे पाहिजे ॲक्युरेट. घे ना मग एखादा अंगठी करून टाकू तुला. शेळ्या पाहू पाय शेळा इकडे लोकाला उभं राहत आहे ना. शेळा बसेल कुठे. एक शेळ्या मोकार शेळ्या आहे. हे कारण नाही कोण अजून 5 मिनिटात आम्ही पोहोचतोय खाली. काय विषय नाही आता. चालू मोकर म्हणजे उतरायला काय टाइम लागला नाही. चढायला काय एवढं लागलं नाही आम्हाला. एवढं काही वाटलंच नाही. म्हणजे लोक म्हणते एवढं काय अवघड ट्रॅक आहे असं काय एवढं अवघड नाही. सोपा इतकं काही लोड घ्यायचं काही काम नाही. कोणी पण इझिली येऊ शकतं. फक्त येताना फक्त खालीच नाही पण थोडं वर पण पाऊस झाला का रस्ते मग मोकर रस्ते फुटत त्या. हे जे शेळ्या मेंढ्या हे ते चाळे खेकडायचं काही नाही ते नका रे. जीव घेशील त्याचा. खायचं असं तर काळा खेकड तिकडे धरून खाय नदीत. पण हे आता राहू दे राहणार ना तिचा काल धरी तू पाहिला उतरला खाली. पाऊस चालू झाला पाहिला ना आपण का झालाय पाऊस चालू. आता वाढवायची काम आहे का ना बा. हे बा चाललो खाली. काय 2-5 मिनिटात पोहोचून जाऊ आता आम्ही खाली. काय टाइम लागत नाही आता. आणि एवढं काय अवघड नाही. फक्त वर पास चालायचं रस्ते आधी ना. इकडं खाली लोक राहते ना त्याला विचारून घे जायचं. तुम्ही जर पाय वाटावं जर चालायला लागले तर पाय वाटावं चालायला काय होतं इकडं ते जे लोक इकडे मेंढ्या आणि गाई सारी ते ना त्यांची पाऊल वाटावं तेव्हा आपण कन्फ्युज होतो. आम्ही थोडेफार चुकेले. मस्त तिरपी तारखे चिंगलो पण मग पोहोचलो. आता आम्ही निश्चय होत आहे बी 2 मिनिटात पोहोचलो खाली. लवकर जाऊ गाडी पाऊस चालू झाला आता. इडो गेलो याच्यावर जाऊन जेवण केले. इकडं गेलो मग खाली आलो. तिकडं गेलो त्या टोप खाली असा खाली आलो ना. आता इकडे चाललो. झेंडा परत उडून गेला वाटतं वाऱ्याने. वर वारं तुफान आहे. अवघड आहे बाबू. फायनली पोहोचले खाली. आम्ही खाली आलो लगेच पाऊस चालू झाला. पण आता आम्ही एवढं गरम व्हायला ना. हा पाऊस आहे थंडी वाजणार नाही काहीच नाही. कुत्रे पाय बरं झोंबतील लिमतील. एक तर काय मागून वर्ष होईल नाही कुत्रं झोपून मला. चांगलं झाड आलं जोरात आलं बरं पाऊस. इकडून गाडी निघली म्हणजे बरं होईल बा. लांब किती लांब वरून आलो हो रे. पाय दुखायला थोडी आता. सवय नाही राहिली पाहिलं आणि वय झालं आता. वय झालं ना आता. जाऊ थोडं गाडी बीच बसू मग नेऊ थोड्या वेळात उघडल्यावर. फायनली पाऊस उघडलाय आता. घ्या नेसून घ्या. फडकिपडे गुंडळून घ्या अंगाला. पोरं चला निघायचं का आता. गाडी चावी पुढे माझ्या गाडीची. आलो मस्त उभईवरून. छान वाटलं आता निघायचं आता. बाबा चावी पडली. काय राहिलं. तर फायनली आलोय आपण घरी. मोहनदर किल्ल्याहून जाऊन बघा इकडे गाडी लावून दिली आता. इतके जस्ट न लावली आणि भारी वाटलं जाऊन. छान जागा आहे आणि इतका काही अवघड ट्रॅक नाही. ट्रॅक साधा आहे. आम्ही 11 वाजता चढायला सुरुवात केली आणि 3 वाजेपर्यंत घरी आलोय आता. 3:15 वाजता. ठीक आहे काय अडचण नाही. पूर्ण फिरून आलो सगळं आलो पाहिलं. मध्ये आधी काही पाऊस लागला म्हणून टाइमपास चालला नाही. पण थोडासा रस्ता माहीत असल्यामुळे पण टाईम लागला नाही. पण वातावरण साथ दिले आपल्याला मेन म्हणजे. ठीक आहे आपण आलो आता घरी. व्हिडिओ कसा वाटला कमी करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब सपोर्ट करा. आणि नवीन व्हिडिओ काय पाहिजे तुम्हाला पुढं तर कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढची नवीन ट्रिपमध्ये.